नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रीमियर प्रोमधील टॉप 10 AI टूल्स पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचा एडिटिंगचा वर्कफ्लो खूपच फास्ट बनू शकतो. जर तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज, रील्स, वेडिंग फिल्म्स किंवा व्लॉग वगैरे एडिट करत असाल, तर हे टूल नक्कीच तुमचा वेळ वाचवतील याची मी गॅरंटी देतो. या व्हिडिओमध्ये प्रत्येक टूल काय काम करतो, तो कधी वापरायचा आणि त्याचा फायदा काय आहे, हे थोडक्यात पाहू. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टूलवर सविस्तर ट्युटोरियल घेऊन येणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आपला पहिला टूल आहे जनरेटिव्ह एक्सटेंड. समजा तुमची व्हिडिओ क्लिप खूपच लहान आहे आणि ती लवकर संपते आणि अजून तुम्हाला 2-3 सेकंदाचं फुटेज मिळालं असतं तर तुमचा तो व्हिडिओ बघायला आणखीन मजा वाटली असती, असं तुम्हाला प्रत्येक वेळेला वाटत राहतं. पण हे पहिलं शक्य नव्हतं, पण आता प्रीमियर प्रोच्या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला हे शक्य झालेलं आहे. आणि हे जनरेटिव्ह एक्सटेंडच्या मदतीने AI नवीन फ्रेम तुम्हाला जनरेट करून देतं. आता ही माझी क्लिप आहे, ही क्लिपचा एंड इथे आहे. ओके, आता ही क्लिप मला आणखीन 2-3 सेकंदांनी वाढवायची आहे. तर मी काय करणार, इथे टूल बारमध्ये लास्टला जनरेटिव्ह एक्सटेंड टूल आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं, इथे आलो क्लिपच्या एंडला आणि फक्त एक्सटेंड केलं. आता इथे नवीन 2-3 सेकंदाची क्लिप जनरेट करतोय प्रीमियर प्रो. कधी कधी क्लिप जनरेट व्हायला 1 ते 2 मिनिटे लागू शकतात. ही बघा, आता क्लिप जनरेट झालेली आहे आणि जिथे जनरेट झाली आहे ना नवीन क्लिप, तिथे लिहून आलं AI जनरेटेड. हे बघा, आपली क्लिप इथपर्यंत होती फक्त बाटली बंद करताना, पण बाटली बंद केल्यावरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो AI जनरेटेड आहे. याचा पुढचा टूल आहे मीडिया इंटेलिजन्स. याचा फायदा कधी होतो, जेव्हा तुम्ही मोठे प्रोजेक्ट हँडल करता, शेकडो क्लिप्स असतात तुमच्या हातामध्ये, काही कारचे शॉट्स असतात, काही क्लोजअप शॉट्स असतात, तर ते शोधायला तुम्हाला खूप वेळ लागतो. तर यासाठी मीडिया इंटेलिजन्स AI टूल वापरून तुम्ही तुमचे फुटेज फटाफट शोधू शकता. ते कसे शोधायचे ते मी तुम्हाला आता दाखवतो. इथे उजव्या हाताला तुम्ही वरती गेलात तर इथे एक सर्च पॅनल तुम्हाला दिसतोय. या सर्च पॅनलवरती क्लिक केलं, इथे एक नवीन विंडो ओपन होते. आता समजा मला इथे एखादं फुटेज सर्च करायचं आहे, मी फक्त इथे सर्च करतो रोप, कारण की माझे रोपचे फुटेजेस आहेत म्हणून मी रोप सर्च केलं. आता ज्या व्हिडिओमध्ये रोप यूज झाली आहे ते व्हिडिओ इथे ओपन झालेले आहेत. इवन जरी तुमचा व्हिडिओ सिक्वेन्सवरती असेल तरी तोही इथे तुम्हाला दाखवला जाईल. आता याच्या पुढचा टूल आहे स्पीच टू टेक्स्ट. कधी कधी तुम्हाला व्हिडिओला सबटायटल टाकायचे असतात. हे टाकण्यासाठी तुम्हाला बराच टाईम लागतो की प्रत्येक वेळेला तो वर्ड ऐकायचा आणि टाईप करायचा, किंवा काही सबटायटल बनवणारे असतात त्यांना तुम्हाला पे करून ते सबटायटल त्यांच्याकडून बनवून घ्यावे लागतात. पण हे AI टूल वापरून तुम्ही तुमचं जे सबटायटल आहे ते काही क्षणात बनवू शकता. ते कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो. आता हे माझ्याकडे एक इंटरव्ह्यूची फाईल आहे, ती फक्त मी इथे ड्रॅग अँड ड्रॉप करतो. ड्रॅग अँड ड्रॉप करून झाली की इथे तुम्हाला टेक्स्टचं एक पॅनल असतं. इथे तुम्हाला जर ते दिसत नसेल, तुम्ही इथून सर्च करून ते इथे टेक्स्टचं पॅनल ओपन करूया आपण. ओके, इथे टेक्स्टचं पॅनल आलं आणि इथे ऑटोमॅटिक तुम्ही बघू शकता ट्रान्स्क्रिप्टमध्ये जे स्पीच आहे ते ऑटोमॅटिक इथे डिटेक्ट झालेलं आहे. हे बघा, पूर्ण व्हिडिओचं इथे स्पीच आलेलं आहे. ओके, आता हे तुम्हाला समजा इथे सबटायटलमध्ये ॲड करायचं, तर काय करायचं, इथे कॅप्शनमध्ये यायचं आणि इथे क्रिएट फ्रॉम ट्रान्स्क्रिप्ट केलं, इथे सबटायटल सिलेक्ट करायचं. इथे आलात की इथे तुम्हाला सिंगल लाईन, डबल लाईन जे काय हवं असेल ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. एका रोमध्ये किती कॅरेक्टर वगैरे हवेत. ओके, आणि क्रिएट कॅप्शन केलं की ते कॅप्शन जनरेट होत आहेत आणि ते बघू शकता तुम्ही तुमच्या टाईमलाईनवरती सबटायटल रेडी झालेले आहेत. तर पुढचं टूल आहे टेक्स्ट बेस्ड एडिटिंग. हे फीचर खरोखरच गेम चेंजर आहे. समजा तुमच्याकडे एखादा व्हिडिओ आहे, त्याचं ट्रान्स्क्रिप्ट तुम्ही इथे रेडी केलेला आहे. समजा इथून मी एखादा पार्ट सिलेक्ट केला, मला हा एवढा पार्ट नको आहे, इथे मी सिलेक्ट केला. इथे टाईमलाईनवरती तुम्ही बघू शकता इथे मार्क इन आणि मार्क आउट आलेला आहे. इथून मी डिलीट ऑप्शन दाबलं की तेवढा पार्ट डिलीट झालेला आहे. समजा तसंच मी आणखीन पुढे आलो, मला आता हे सेंटेन्स नको आहे, मी सिलेक्ट केलं एवढं सेंटेन्स, डिलीट दाबलं, गेलं. ओके, अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट बेस्ड एडिटिंगचा वापर करू शकता. पुढचं टूल आहे एनहान्स स्पीच. समजा तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यामध्ये खूप नॉईज आला आहे, एसीचा ऑडिओ किंवा फॅनचा ऑडिओ, तर तो यामध्ये निघू शकतो.
त्यासाठी तुम्हाला इथे यायचं इसेन्शियल साऊंडमध्ये तुमची क्लिप सिलेक्ट करायची आणि इथे एनहॅन्स फक्त क्लिक करायचं. एनहॅन्स क्लिक केलं की तुमची इथे क्लिप प्रोसेस झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. माझ्या क्लिपचा ऑडिओ पहिला असा होता. ते प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो. That's great. As you know, this job is for a bank teller. पण आता हा What would you say are नॉईज some of your निघून गेलेला strengths or आहे. skills that might help you succeed in this job? My biggest strength is my आता पुढचा टूल आहे ऑटो रिफ्रेम. हा जो टूल आहे तो तुम्हाला एखादा व्हिडिओ तुम्ही 69 मध्ये तयार केलेला आहे आणि तोच तुम्हाला इंस्टाग्रामवरती रील फॉर्मॅटमध्ये पोस्ट करायचा आहे किंवा यूट्यूबवरती शॉर्ट्स म्हणून टाकायचा आहे, तर या टूलचा वापर केला जातो. ऑटो रिफ्रेम एआयचा वापर करून सब्जेक्टला फॉलो करण्याचं काम व्हर्टिकल फ्रेममध्ये करतो. ते कसं ते तुम्हाला दाखवतो मी. इथे तुम्हाला सिक्वेन्स विंडो सिलेक्ट करायची. इथे सिक्वेन्समध्ये यायचं. इथे आलात की इथे तुम्हाला खाली ऑटो रिफ्रेम सिक्वेन्सचं ऑप्शन दिसेल, त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं की इथे तुम्हाला कुठला ॲस्पेक्ट रेशो हवा आहे तो बघायचा. मी इथे व्हर्टिकल 9:16 सिलेक्ट केला. इथे मोशन ट्रॅकिंगमध्ये स्लो मोशन सिलेक्ट करायचं. ते खालचं ऑप्शन आहे, इथे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि इथे क्रिएट करायचं. क्रिएट केलं की इथे एक नवीन सिक्वेन्स तयार होते. इथे तुम्ही बघू शकता 9:16ची सिक्वेन्स म्हणजे इथे तयार झाली आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुमचा व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तयार झाला आहे. आता पुढचं टूल आहे सीन एडिट डिटेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक कंटिन्युअस व्हिडिओची फाईल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एखादा मधला शॉट डिलीट करायचा आहे किंवा कट करून वापरायचा आहे, तर सीन एडिट डिटेक्शन हे ऑप्शन तुम्ही वापरून ते ऑटोमॅटिक कट्स इथे जनरेट करू शकता. ते कसे मी तुम्हाला दाखवतो. ह्या व्हिडिओ क्लिपला सिलेक्ट करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की इथे सीन एडिट डिटेक्शन म्हणून ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करा. इथे अप्लाय कट टू ईच डिटेक्ट कट पॉईंट, म्हणजे जिथे तिथे कट आहे तिथे ते कट होईल आणि ॲनालाइज करायचं. ॲनालाइज केलं की ऑटोमॅटिक तुमच्या पूर्ण व्हिडिओला कट्स येतील. हे बघा, पूर्ण व्हिडिओला तुमचे इथे कट्स ऑटोमॅटिकली आलेले आहेत आणि ते एकदम प्रॉपर आहेत. अशा प्रकारे सीन एडिट डिटेक्शनचा वापर तुम्ही तुमच्या एडिटमध्ये करू शकता. पुढचं टूल आहे रिमिक्स टूल. एखादं म्युझिक तुमचं 2 मिनिटाचं आहे पण तुम्हाला ते फक्त तुमचं 1 मिनिटाच्या व्हिडिओपुरतं वापरायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागायचं, म्युझिक स्वतःला कट करावं लागायचं. पण आता रिमिक्सचं AI बीट न बिघडवता म्युझिक शॉर्ट किंवा लॉंग करू शकतं. ते कसं ते तुम्हाला दाखवतो. इथे तुमच्या म्युझिकला सिलेक्ट करायचं. म्युझिकला सिलेक्ट केलं की या रिपल एडिट टूलवरती माऊसच्या लेफ्ट क्लिकने होल्ड करून ठेवलं की ते खाली रिमिक्स टूल येईल. त्याचा शॉर्टकट की आहे Shift+R. सिलेक्ट करायचं. ऑडिओच्या एंडला येऊन फक्त लेफ्टला मी ड्रॅग केलं आहे. हे बघा, पूर्ण क्लिप आता तो ऑडिओ ॲनालाइज करून ऑटोमॅटिक कट्स जनरेट करेल. इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा, ते ऑटोमॅटिक कट जनरेट केलेत. हे बघा, अजिबात तुम्हाला कुठे बीट जम्प दिसणार नाही. हे जे रिमिक्स टूल आहे ते तुम्ही वेडिंगमध्ये किंवा सिनेमॅटिक व्हिडिओसाठी हे खूप उपयुक्त फीचर आहे. पुढचं टूल आहे ऑटो कलर. एखादं रॉ फुटेज फ्लॅट दिसतंय तर ते एका क्लिकमध्ये तुम्ही ऑटो कलर बेसिक करेक्शनमध्ये करू शकता. इथे एक रॉ फुटेज आहे, त्या फुटेजला सिलेक्ट करायचं. इथे लुमिट्री कलरमध्ये यायचं. इथे बेसिक करेक्शनमध्ये आलात की इथे तुम्हाला एक ऑटो म्हणून ऑप्शन दिसतं. त्याच्यावरती सिलेक्ट केलं की तुमची व्हिडिओ क्लिप आहे ती ऑटो कलर ग्रेड होईल. ही तुमची बेसिक कलर ग्रेड झाली आहे. बाकी तुम्हाला त्याच्या पुढे काय अपग्रेड करायचं असेल, एक्सपोजर वाढवायचं आहे, कॉन्ट्रास्ट वगैरे, ते तुम्ही सेट नंतर करू शकता. पुढचं AI टूल आहे ऑटो डकिंग. एखादा इंटरव्ह्यू आहे, त्याला तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक टाकायची असेल, जिथे एम्प्टी पॅच आहे तिथे तुम्हाला परत ती म्युझिकची बीट वाढली पाहिजेत, परत कोण स्पीच असेल परत म्युझिक कमी व्हायला पाहिजे, अशा वेळेला या AI ऑटो डकिंग ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता. या टूलमध्ये की फ्रेम ऑटो जनरेट होतात. ते कसे मी तुम्हाला दाखवतो. इथे माझं म्युझिक ट्रॅक आहे, त्याला इथे सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केलं की इथे इसेन्शियल साऊंडमध्ये जायचं. इथे आलात की ते खाली आलात की ते डकिंग म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. या डकिंग ऑन करायचं. हे डकिंग ऑन केलं, इथे खाली आलात की जनरेट की फ्रेम करा. इथे तुमच्या टाईमलाईनवरती की फ्रेम ऑटोमॅटिक जनरेट होतील. इथे बघू शकता तुम्ही, इथे ऑटोमॅटिक की फ्रेम जनरेट झालेले आहेत. Good afternoon, you must be Mr. Wang. बघितलं कशा प्रकारे ऑटोमॅटिकली की फ्रेम जनरेट होऊन ऑडिओ स्मूथ झालेला आहे.
तर मित्रांनो, हे होते प्रीमियर प्रोमधील टॉप 10 AI टूल्स. यापैकी कोणतं फीचर तुम्हाला जास्त आवडलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या प्रत्येक AI टूलवर स्टेप बाय स्टेप सविस्तर ट्युटोरियल पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेटिव्ह एक्सटेंटपासून सुरुवात करून प्रत्येक AI टूल सखोल शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रीमियर प्रो टिप्स आणि ट्रिक्स मराठीमध्ये पाहिजे असेल तर चॅनलला नक्की जोडा. धन्यवाद.